नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज 15 ऑगस्ट भारताच्या इतिहासातील अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा दिवस म्हणजे भारतीय स्वातंत्र्य दिन. त्यानिमित्ताने आजच्या विशेष कार्यक्रमात आपण भारतीय स्वातंत्र्य दिन याविषयी माहिती जाणून घेऊया. लक्ष देऊन ऐका हां, कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग जाणून घेऊया. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताने ब्रिटिशांच्या प्रदीर्घ वसाहतवादी राजवटीतून स्वातंत्र्य मिळवले. त्यामुळे 15 ऑगस्ट हा दिवस प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वाभिमान, अभिमान आणि देशप्रेमाची भावना जागवणारा दिवस आहे. विद्यार्थ्यांनो, हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही. असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या सुखाचा, संसाराचा आणि प्रसंगी प्राणांचाही त्याग करून देशासाठी संघर्ष केला. महात्मा गांधीजींचे अहिंसक आंदोलन, लोकमान्य टिळकांचा स्वराज्याचा संदेश, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे धाडस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे बलिदान आणि असंख्य ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांचे योगदान आपल्या स्वातंत्र्याच्या इतिहासात सदैव स्मरणात राहील. 15 ऑगस्टच्या दिवशी देशभर तिरंगा अभिमानाने फडकवला जातो. शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय आणि विविध संस्थांमध्ये ध्वजारोहण, राष्ट्रगीत, देशभक्तीपर गीतांचे गायन आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्त होणे नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला मिळालेल्या अधिकारांसोबत आपली कर्तव्येही समजून घेणे. देशाची प्रगती, स्वच्छता, पर्यावरणाचे संरक्षण, शिक्षणाचा प्रसार, संविधानाचा सन्मान आणि समाजात एकता टिकवणे ही देखील आपली मुख्य जबाबदारी आहे. आपल्या भारताच्या राष्ट्रध्वजाला तिरंगा असेही म्हटले जाते आणि याची मूळ रचना पिंगली व्यंकय्या यांनी तयार केली. आपल्या तिरंग्यातील 3 रंग आपल्याला नेहमी प्रेरणा देतात. केशरी रंग शौर्य आणि त्यागाची, पांढरा रंग शांतता व सत्याची, तर हिरवा रंग समृद्धी आणि प्रगतीची आठवण करून देतो. मध्यभागी असलेले अशोक चक्रमध्ये एकूण 24 आरे असून ते आपल्याला सतत पुढे जाण्याचा संदेश देते. आजच्या भारतीय स्वातंत्र्य दिनी आपण एक संकल्प करूया. देश आपल्याला काय देतो यापेक्षा आपण देशासाठी काय करू शकतो याचा विचार करूया. प्रामाणिकपणे अभ्यास करूया, चांगले नागरिक बनूया आणि आपल्या कृतीतून भारताच्या प्रगतीत योगदान देऊया. चला तर मग स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला मनपूर्वक अभिवादन करूया आणि आपल्या भारत मातेच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकजुटीने पुढे जाऊया. आपल्या सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तिरंग्याच्या रंगात नाहू दे आज भारतभूमी सारी, शूरवीरांच्या त्यागातून मिळाली स्वातंत्र्याची फुलवारी. पिंगली व्यंकय्याच्या कल्पनेने फडकला हा तिरंगा महान, माझा भारत देश महान, माझा भारत देश महान. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कळवा. चला, या माहितीच्या आधारे काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, भारतावर कोणाची राजवट होती? बरोबर उत्तर आहे, भारतावर ब्रिटिशांची राजवट होती. दुसरा प्रश्न, आपला भारत देश केव्हा स्वतंत्र झाला?
बरोबर उत्तर आहे दिनांक 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. तिसरा प्रश्न, भारताच्या राष्ट्रध्वजाला दुसरे नाव काय आहे? बरोबर उत्तर आहे भारताच्या राष्ट्रध्वजाला तिरंगा असे दुसरे नाव आहे. चौथा प्रश्न, तिरंग्याची मूळ रचना कोणी तयार केली? बरोबर उत्तर आहे पिंगली व्यंकय्या यांनी तिरंग्याची मूळ रचना तयार केलेली आहे. आणि आता शेवटचा 5वा प्रश्न, तिरंग्यातील अशोक चक्रमध्ये एकूण किती आरे आहेत? बरोबर उत्तर आहे तिरंग्यातील अशोक चक्रमध्ये एकूण 24 आरे आहेत. वरील सर्व माहिती ही इंटरनेटवरून संकलित करण्यात आली आहे. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.